काल बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली। बिहारचे सध्याचे भाजपचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना भाजपने नवे मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपचे राज्यसभा खासदार विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भाजपच्या बैठकीत सम्राट चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। अगदी 3 महिन्यांपूर्वी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या। या निवडणुकीत भाजप आणि नितीश कुमार यांच्या जनता दलाला विक्रमी बहुमत मिळालं होतं। त्यानंतर नितीश कुमारांनी तब्बल 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। नितीश कुमारच पुढील 5 वर्ष बिहारचे मुख्यमंत्री असतील असा सगळ्यांनी अंदाज बांधला होता। पण नितीश कुमारांचाही एकनाथ शिंदे करण्यात आला अशा प्रकारची चर्चा सध्या संपूर्ण देशामध्ये सुरू आहे। काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि कालच भाजपने त्यांचा नवा मुख्यमंत्री निवडला। मुख्यमंत्री पदाची माळ सम्राट चौधरी यांच्या गळ्यात पडली। पण हे सम्राट चौधरी मूळ भाजपचे नाहीत। सम्राट चौधरी यांनी साधारण बिहारच्या प्रत्येक मोठ्या राजकीय पक्षामध्ये काम केलेलं आहे। 2018 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे आणि फक्त 8 वर्षातच त्यांना भाजपने मुख्यमंत्री बनवलं आहे। यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सम्राट चौधरी यांच्यावर एका महिलेच्या बलात्काराचे आरोप झालेले आहेत। 3 महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये प्रचारात सर्वात मोठा मुद्दा कोणता असेल तर तो होता सम्राट चौधरी यांच्यावर होणारे बलात्काराचे आरोप। सम्राट चौधरी त्यावेळेस बिहारचे उपमुख्यमंत्री होते आणि भाजपचे मुख्य नेते होते। त्यामुळे मागची विधानसभा निवडणूक ही चौधरी यांच्यावर होणाऱ्या या बलात्कारांच्या आरोपामुळे जास्त गाजली होती। पुढे निवडणुकीत भाजपला आणि नितीश कुमारांना स्पष्ट बहुमत मिळालं। तेव्हापासूनच हेच सम्राट चौधरी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते। पण त्यावेळेस नितीश कुमारांना भाजपने मुख्यमंत्रीपद दिलं, पण ते आता काढून घेतलं आहे। एवढंच नाही तर याच सम्राट चौधरी यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत ते नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवत नाहीत तोपर्यंत ते डोक्यावरची पगडी हटवणार नाहीत। आता इतके पक्ष फिरून आलेले आणि बलात्काराचे आरोप झालेल्या सम्राट चौधरींना भाजपने मुख्यमंत्री का बनवलं? सम्राट चौधरींची नक्की राजकीय कारकीर्द कशी आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। बिहारच्या राजकारणात सध्या जी मोठी उलथापालथ सुरू आहे ती पाहता नितीश कुमार यांच्या प्रदीर्घ पर्वाचा शेवट झाला आहे असंच म्हणावं लागेल। त्यांच्या राजीनाम्यानंतर सम्राट चौधरी यांच्या रूपानं बिहारला भाजपचा पहिला मुख्यमंत्री मिळाला आहे। ही घटना राज्याच्या राजकीय इतिहासातला एक मोठा टर्निंग पॉईंट मानली जात आहे। सम्राट चौधरी बुधवारी 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, ज्यामुळे बिहारमध्ये भाजपचं वर्चस्व आता पूर्णपणे प्रस्थापित होणार आहे। पण या सगळ्या प्रवासात सम्राट चौधरी यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांची राजकीय पार्श्वभूमी दुर्लक्षित करून चालणार नाही। गेल्या विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर यांनी सम्राट चौधरी यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप करत रान उठवलं होतं। निवडणुकीच्या प्रचारात हे आरोप केंद्रस्थानी होते। विरोधकांचा दावा होता की एका महिलेने चौधरी यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले असून सत्तेचा वापर करून हे प्रकरण दडपले जात आहे। तेजस्वी यादव यांनी आपल्या सभांमधून वारंवार हा प्रश्न उपस्थित केला होता की अशा चारित्र्याच्या व्यक्तीला भाजप उपमुख्यमंत्री म्हणून कसं काय मिळवतंय? राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनीही नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या बेटी बचाव घोषणांवर सडकून टीका केली होती। मात्र भाजपने या आरोपांना राजकीय षडयंत्र ठरवलं आणि सम्राट चौधरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं पसंत केलं। निवडणुका जिंकल्यानंतर त्यांच्यावर कोणताही कायदेशीर ठपका न आल्याचं सांगून भाजपने त्यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि आता थेट राज्याची धुरा त्यांच्या हाती सोपवली आहे। सम्राट चौधरी यांची राजकीय कारकीर्द समजून घेतली तर लक्षात येईल की त्यांनी सत्तेसाठी कधीही मागे पुढं पाहिलेलं नाही। त्यांना राजकारणाचा वारसा त्यांचे वडील शकुनी चौधरी यांच्याकडून मिळाला आहे। शकुनी चौधरी हे बिहारमधील एक अत्यंत प्रभावशाली नेते होते। सम्राट चौधरी यांनी 1990च्या दशकात सक्रिय राजकारणात प्रवेश केला। त्यांचा प्रवास लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातून सुरू झाला। अवघ्या 19 वर्षांच्या वयात त्यांनी राजकारणात आपली ताकद दाखवायला सुरुवात केली। 1999 रोजी राबडी देवी यांच्या सरकारमध्ये ते कृषी मंत्री बनले। त्यावेळी ते बिहारचे सर्वात तरुण मंत्री ठरले होते। मात्र त्यांच्या वयावरून मोठा वाद निर्माण झाला होता। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मंत्री होण्यासाठी लागणारे किमान वय नसल्यामुळे त्यांना त्यावेळी पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। पण या एका घटनेवरून त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा किती मोठी आहे याची कल्पना त्यावेळी संपूर्ण बिहारला आली होती। 2000 ते 2010 या काळात त्यांनी परबत्ता विधानसभा मतदारसंघातून सलग निवडणुका लढवल्या आणि विजय मिळवून आपलं स्थान पक्क केलं।
RJDमध्ये काही काळ राहिल्यानंतर सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला। तिथेही त्यांनी आपली चमक दाखवली। 2014मध्ये ते शहरी विकास आणि गृहनिर्माण विभागाचे मंत्री बनले। मात्र जेव्हा नितीश कुमार यांनी 2014मध्ये मुख्यमंत्रीपद सोडून जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री केलं, तेव्हा सम्राट चौधरी यांनी मांझी यांच्या मंत्रिमंडळात काम केलं। पुढे नितीश कुमार पुन्हा सत्तेत आले, तेव्हा मात्र सम्राट चौधरी यांना डावलण्यात आलं। या नाराजीतूनच त्यांनी JDUला रामराम ठोकला आणि 2018मध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला। भाजपने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत आधी बिहार प्रदेश उपाध्यक्ष आणि नंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली। मार्च 2023मध्ये त्यांची बिहार भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली, जी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी झेप होती। सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी निवड होण्यामागे केवळ त्यांचा संघर्ष नाही, तर बिहारमधील जातीय समीकरणही महत्त्वाचे ठरले आहेत। ते कुर्मी कोयरी समाजातील कोयरी समाजातून येतात। बिहारमध्ये कोयरी समाजाची मतपेढी मोठी आहे आणि नितीश कुमार यांच्यापासून या समाजाला तोडून भाजपच्या बाजूला वळवण्यासाठी सम्राट चौधरी हे सर्वात प्रभावी साधन ठरले आहेत। त्यांनी एकदा संकल्प केला होता की जोपर्यंत नितीश कुमार यांना सत्तेतून बाहेर काढत नाही, तोपर्यंत ते आपल्या डोक्यावरची पगडी काढणार नाहीत। जरी ते मधल्या काळात नितीश कुमार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते, तरी त्यांचा मुख्य उद्देश नितीश कुमारांचं वर्चस्व मोडीत काढणे हाच होता। अखेर 15 एप्रिलच्या शपथविधीनं त्यांचा तो संकल्प पूर्ण होताना दिसत असल्याचं दिसत आहे। जानेवारी 2024मध्ये पहिल्यांदा आणि त्यानंतर नोव्हेंबर 2025मध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सम्राट चौधरी यांचा पक्षातला दबदबा वाढला होता। त्यांनी भाजपच्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांना मागे टाकत ही झेप घेतली आहे। भाजपने त्यांना मुख्यमंत्री बनवून हे सिद्ध केलं की पक्ष आता बिहारमध्ये कोणाच्याही कुबड्यांशिवाय पुढे जाण्यास तयार आहे। जरी त्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले असले आणि त्यांची राजकीय कारकीर्द अनेक पक्षांच्या वळणावळणाने भरलेली असली, तरी भाजपला सध्या त्यांच्या रूपानं एक आक्रमक OBC चेहरा मिळाला आहे। प्रशासनावर पकड मिळवणं आणि आगामी काळात भाजपचा जनाधार वाढवणं हे त्यांच्यासमोरचं मुख्य आव्हान असणार आहे। नितीश कुमारांचं मुख्यमंत्री म्हणून युग संपवून आता सम्राट चौधरींच्या रूपानं बिहारमध्ये भाजपचं राज्य सुरू होत आहे। हा बदल बिहारच्या भविष्यासाठी नेमका कसा ठरेल हे येणारा काळच सांगेल। या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। नसेल तर राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।